आपल्या इंडस्ट्रीमधला म्हणजे रिलेशनमधला फरक खूप व्यावहारिक झालेला आहे. इतका व्यावहारिक झालेला आहे की म्हणजे सिरियलमध्ये काम करतो त्यावेळेला त्याला किती पैसे मिळतात, मला किती पैसे मिळतात, याच्यावरून सुरुवात झालेली असते. अरे मी सिनियर आहे, हो याचं काहीतरी म्हणजे आता लकीली मी ज्या सोहम प्रोडक्शनला काम करतो तिथे मीटिंग घेऊन सांगितले की नयना आपटे, सविता प्रभुणे, प्रमोद पवार हे सिनियर आर्टिस्ट आहेत. हां यू हॅव टू रिस्पेक्ट देम. नॉट ओनली दॅट, त्यांचं पॅकअप झालं की त्यांना लगेच पाठवा, त्यांचं कॉल टाईम मॅनेज करा, असं समजून घेऊन काम करणारे जर निर्माते आले हां तरच त्याचा फायदा आहे. हां कारण ते स्वतः आर्टिस्ट आहेत. हां. आदेश बांदेकर आणखीन सुचित्रा. सुचित्रा सुद्धा, हां. ते दोघंही आर्टिस्ट आहेत, निर्माते नंतर झालेले आहेत. हो पण मग आपल्या समोर असलेले आर्टिस्ट हां त्यांचा मान राखणं आणि त्यांच्यासाठी योग्य तो सन्मान देऊन आपण त्यांना ट्रीट करणं ही गरजेची गोष्ट आहे. हां आणि ते करतात. मग आमचे सोबतीचे जे सगळे कलाकार आहेत अगदी नवीन आलेले ते सुद्धा मग त्या पद्धतीनेच रिस्पेक्ट करतात. अदरवाईज हे छोड़ दो यार उस बुड्ढे को, बहुत ये कर रहे, जाने दो उसको, असं व्हायला लागलं की तुमचं हे राहत नाही ना. ओ आता कुठच्याही सेटवर तुम्हाला तो रिस्पेक्ट एकतर तुमच्या कामामुळे मिळत असतो, तुमच्या वागण्यामुळे मिळत असतो, आणि ते 19-20 झालं तरी चालतं. आता मी फार लांब लचक डायलॉग्स पाठ करू शकत नाही करू शकत, कारण मला ना इन्स्टंट परफॉर्म करायला आवडतं हां आणि तो मी करतो. हां त्याच्यासाठी मला सपोर्ट लागला तर मी प्रॉम्प्टिंग घेतो. हां आणि मी माझे तर सुरुवातीच्या काळात माझ्याकडे असे लोक बघायचे, अरे यार बायहार्ट नाही हो रहा. म्हटलं बायहार्ट करून करू का मी विसरणारच आहे ना, नंतर मला विसरायचं आहे. हो सी, आय एम नॉट गोइंग टू कीप इट इन माय माइंड फॉर एव्हर. हां. नाटक जसं मी पाठ करतो, नाटक होतं ना पाठ, हो हो बरोबर आहे. 3 तासाचं नाटक माझं हो. पाठ होतं. हो पण हे इथे होत नाही, कारण हे हॉटकेक आहे, तो येतोच तुमच्या हातात आणि नंतर मग परफॉर्म करा, हे घ्या आणि परफॉर्म करा, असं येतं. त्याच्यामध्ये काहीतरी जीव ओतावा लागतो, मनापासून काही गोष्टी कराव्या लागतात. त्याला जर वेळ देत नसेल तर यू बेटर प्रॉम्प्ट मी. काय होतं माहिती आहे ना दिलीप, की आजकाल ज्या पद्धतीने डिग्र्या घेऊन किंवा कुठचे तरी क्लासेस घेऊन आर्टिस्ट तयार होतात आणि मग ते येत असतात आणि ते तुम्हाला शिकवत असतात, तर त्यांच्या शिकवण्याचा मला त्रास होतो. मग मी कोणाचे पाय चेपू शकत नाही, मी कोणाला उगाच दादा दादा म्हणून जाऊ शकत नाही. हा माझा स्वभाव आहे. मी माझ्या राज्यामध्ये राजा असतो ना, माझं राजे पण मला मिरवायला आवडतं. व्हेरी गुड. आणि मला दुसऱ्याच्या राज्यात जाऊन मला द्या ना प्रधानाचं काम द्या ना, मला कुठचं तरी काम द्या ना, नेव्हर, आय नेव्हर गो. मी ऑडिशन पाहिजे, येस ऑडिशन देईन, किंवा लुक टेस्ट पाहिजे, लुक टेस्ट देईन, सगळं करेन. पण मला तुम्ही ह्युमिलेट नाही करू शकत. म्हणजे अशा एका सिरियलसाठी मी तो रोल मला मिळावा याच्यासाठी मी खूप अजिजीने गेलो होतो तिथे. अच्छा. हां. पण निर्मात्याने अगोदरच स्वतः तो रोल घेतलेला होता. अरे चाणक्य नावाची सिरियल जी होती त्याच्यात चंद्रप्रकाश द्विवेदी निर्माता होता, लेखक होता, दिग्दर्शक होता, सब कुछ वो थे. पण मला असं वाटलं की मी चाणक्याचं काम चांगलं करतो. आणि मी म्हणजे आता कालच तुझा याचा शैलेशचा इंटरव्ह्यू झाला असेल तर त्याच्यामध्ये त्याने वेगळ्या पद्धतीने सांगितलं असेल, पण मी आविष्कारचं चाणक्य करत होतो. लंब बांदेकरांनी लिहिलेलं, अजित भगतने डिरेक्ट केलेलं, आणि ते एकही पैसा मला मिळत नव्हता. रादर माझं जाणं येणं वगैरे माझं मलाच करायला हवं, कारण दॅट वॉज द स्कूल जिथे मला शिकायला मिळत होतं. त्याच्यामुळे मला पैशाची आवश्यकता वाटत नव्हती. पण मी एवढं मनापासून जर एखाद्या नाटकावर प्रेम करतोय, एखाद्या भूमिकेवर करतोय, लोकांना ॲप्रिशिएट होत आहे, तर मग मला मिळालं तर काय हरकत आहे. सो आय वेंट देअर. तर तिथे सगळे असे फोटो बिटो लागले होते. म्हटलं ह्याच्यात माझा कुठेतरी फोटो लागणार, मला नंबर लागणार. मी ऑडिशन दिली और कुछ नाही बाद में. आणि नुसतं कुछ नाही, मग असा एक रोल आहे तो कराल का वगैरे. म्हटलं नाही. मी काही गोष्टींना नाही म्हणू शकलो ना, त्याच्यातली ती एक गोष्ट. शिवाजी महाराजांची सिरियल आली होती प्रचंड मोठं, त्यातल्या आर्टिस्टने मला विचारलं होतं तुमचा जो ग्रेस आहे शिवाजीचा तो मला शिकवाल का. म्हटलं हो.
जे माझं नाही आहे ते मी माझ्याकडे कशाला दाबून ठेवू. मी लोकांना पाहिलंय आणि मग मी ते स्वतः डेव्हलप केलंय. तर ते तुम्हाला द्यायला मला काहीच हरकत नाही आणि मी देईन. पण मग त्या सिरियलसाठी मी वाटेल ती ॲडजस्टमेंट दुसरा रोल कर हे करून नाही करणार म्हटलं. मी शिवाजी करणार तर शिवाजीच करणार. बरोबर आहे. हा असं म्हणजे चाणक्यच करणार. तर ते कारण मी ते जगतो त्या भूमिका. बेसिकली मला त्याच्यातून किती पैसे मिळणार आहेत, काय मिळणार आहेत, तर त्यापेक्षा मला आजही माझे काही असे मित्र आहेत की ते मुजरा महाराज म्हणूनच बोलतात. अच्छा. हा हो. हा मोठे मोठे आहेत, त्यांची नावं आत्ता मी मुद्दाम घेत नाही. मुजरा सरकार वगैरे असं म्हणतात, खाजगीमध्ये असतं ते. पण माझ्यासाठी कारण त्यांच्या डोळ्यासमोर मी केलेला शिवाजी किंवा इतके बसलेले की आम्ही दुसऱ्याला ऍक्सेप्टच नाही करू शकत असं त्यांचं म्हणणं आहे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.